सगळे जेवढे हरिभक्त आहेत तेवढे काय करतात, तर फक्त हरिपाठ म्हणतात. ते उत्तम प्रकारे चाली लावले जातात, तालावर नाचतात. हे करायचं ना अशात नाही, पण शेवटीला त्याचा अर्थ कळला पाहिजे हो. कारण ज्ञानोबारांनी नाम हे सूत्रबद्ध ग्रंथ आहे आणि ते नामाची प्रक्रिया वगैरे जी काय आहे, नामाचं प्रगटीकरण आहे, ते प्रगटीकरण व्हावं म्हणून रोज रोज प्रत्येकाने हरिपाठ वाचायला पाहिजे. चाली लावासाठी नाही बरं का, चाली लावासाठी भरपूर लोक आहेत, पण त्याचा गाभा काय आहे, मूळ गाभ्याकडे जायला पाहिजे. मूळ स्थान काय आहे आणि ते स्थान, मूळ स्थानाकडे जाण्यासाठी हरिपाठ आहे. पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढ्या अज्ञान निघून जातो मूळ स्थानाकडे गेल्यावर. या नाव बोलीचे ब्रह्मज्ञान मोक्षदायक, याला ब्रह्मज्ञान म्हणतात आणि त्याच्यातून मोक्ष मिळतो. पण तेवढी नामाची साधना असली पाहिजे. 2-2, 3-3 तास आपण ध्यान करायला पाहिजे. ज्ञानोबारायांचा हरिपाठ समजण्यासाठी आपल्याला 2-2 तास त्या नामाचं चिंतन करावं लागेल. 2-2, 3-3 तास, 2-2, 3-3 वेळा करावं लागेल. सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, सातत्याने चिंतन करा. अंतर्मुख व्हा पूर्णपणे. आपण अंतर्मुख झालो तरच आपल्याला त्याचा अर्थ कळेल. आणि आपण बहिर्मुख असेल तर प्रत्येकाला त्याचा अर्थ कळणारच नाही. कारण सर्व संत अंतर्मुख झाले आणि त्यांनी त्याचा अर्थ अंतर्मुख होऊन आपल्याला सांगतात. अंतर्निष्ठ तितकेच तरणार हो. बहिर्मुखाने जे भक्ती करणार बहिर्मुखाने ते तरणार नाही, लक्षात घ्या. कारण अंतर्निष्ठ तितकेच तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले. म्हणजे अंतरापासून, अंतरीच्या अंतरात्म्यापासून ज्याने सगळ्या देवांचं चिंतन केलं, बाहेरचं सगळं, ते बुडणार असं सांगतात. हे संतांचे शब्द आहेत. मागच्या 8व्या अभंगामध्ये ज्ञानोबाऱ्या जाता जाता सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ, विरला जाणे. म्हणजे एखाद्यालाच हे माहिती आहे, एखादाच तिथपर्यंत पोहोचणार. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, एकदम सोपं आहे, पण सर्वत्र दुर्लभ, विरला जाणे. एखाद्यालाच ते जमणार, बाकीच्या लोकांना जमणार नाही. का तर भ्रमाने लोक भरपूर काय भ्रमाने पूजा करतात हो. भ्रमाने प्रत्येकाचा भ्रम झालेला आहे की मला ज्ञान येतो येतो येतो, तिथपर्यंत पोचले नाही तरी पण भ्रमाने सांगतो आम्ही हे करतो ते करतो. पण ते भ्रमिष्ठ आहेत. कारण भ्रम माणसाला कुठे नेले बोलू शकत नाही. मग एकदा का त्या नाद ब्रह्माची, एकदा का त्या चैतन्याची आपल्याला अनुभूती आली, चैतन्याची बरं का, नाद ब्रह्माची अनुभूती यायला पाहिजे, तरच आपल्याला ते ज्ञान कळेल. अन्यथा बाकीचं सगळं चाललेलं आहे, जो काय वरपंगा जो काय चाललेला आहे भक्तिमार्ग, तो काय खरं नाही चाललेला. पण आपण अंतर्मुख व्हायला पाहिजे. आणि ते अंतर्मुख कसं व्हायचं हे ज्ञानोबा आपल्या 9व्या अध्यायातून सांगतो. आणि त्या परंपरेतून जावं लागेल. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसेने होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडेल नाम. ज्ञानदेव म्हणे सगुण नाव, सगुण हे ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाते. आता याच्यामध्ये 4 अभंग, 4 चरण आहेत अभंगाचे. अभंग क्रमांक 9 आहे ज्ञानेश्वर महाराजांचा. आणि ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचे अवतार आहेत. कोणाचे अवतार आहेत? विष्णूचे अवतार आहेत. आणि हा विष्णूचा अवतार असलेला ज्ञानोबा सांगतो, यातून आपल्याला स्पष्टपणे सांगतो, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. म्हणजे आपण महाविष्णू, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथून या. संप्रदायामध्ये या. आपण संप्रदायाच्या बाहेर जातो. सगळेच पंथ जवळजवळ संप्रदायाच्या बाहेर आहेत. आणि म्हणून ज्ञानोबाने आपला रोखठोक सांगितलं आहे की विष्णुविन जप म्हणजे महाविष्णू, मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ, संप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी
चतुर्श्लोकी चारी भागवत. काय सांगतात? चतुर्श्लोकी चारी भागवत. त्या महाविष्णूने हंसाचं रूप धारण केलं आणि ते ज्ञान त्यांनी ब्रह्माला सांगितलं आणि तिथून सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि त्या पंथाकडे आपण वळलो पाहिजे. अनेक पंथ आहेत, पण कोणी आपला बरं का आपला मूळ कोणी सांगत नाही. आणि हे मूळ त्यांनी दाखवले ज्ञानोबारांनी, की जोपर्यंत विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद अमंगळ. विष्णुमय जग, संपूर्ण जग आहे काय आहे तर विष्णुमय आहे. म्हणजे महाविष्णूने दिलेल्या त्या नामातूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्या महाविष्णूने ते नाम ब्रह्मदेवाला सांगितलं आणि त्या ब्रह्मदेवाने ते नाम कोणाला सांगितलं? अत्रींना सांगितलं बघा. आणि अत्रीने ते दत्त महाराजांना सांगितलं. आणि दत्त महाराज, नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सखायानंद, शांतामाई, बंडोबाबा, केरोबाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, रोहिदास बाबा, नाना बाबा आणि आमचे पांडुरंग दिवेकर बाबा. म्हणजे परंपरा लागून दिलेली आपल्याला. ह्या परंपरेमध्ये जो येईल त्याला हे ज्ञान आपोआप होणार आहे. कष्ट करायची गरज अजिबातच नाही. फक्त परंपरेमध्ये यायला पाहिजे. आपल्या गुरूंची परंपरा महाविष्णूपर्यंत जोडते का ते बघा. जर जोडली जात नसेल तर मग ते ज्ञान व्यर्थ आहे. तेच सांगतात पुढे काय? विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान बघा. म्हणजे महाविष्णूने जे काय आपल्याला त्या ब्रह्मदेवाला जे नाम दिलं ओरिजिनल, तेच नाम आपल्यापर्यंत यायला पाहिजे. विष्णूने जप व्यर्थ त्याचे ज्ञान. त्या महाविष्णूने दिलेलं नामाचं जर जप नसेल तर त्याचं ज्ञान व्यर्थ आहे. व्यर्थ म्हणजे काहीच कामाचं नाही. हे ज्ञानोबारा सांगतात बरं का. आणि त्याची अनुभूती आम्हा लोकांना आलेली आहे. म्हणून तुमच्यापर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं काम आमचे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्यापर्यंत शास्त्रयुक्त पद्धतीने बरं का, शास्त्राला धरून. कारण ज्ञानोबारा कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतला. म्हणजे कैवल्य अवस्थेमध्ये गेले. ज्ञानोबाराने स्वतः समाधी घेतली त्यांनी, संजीवनी समाधी. आणि अशा आपण संजीवनी समाधी घेणाऱ्या ज्ञानोबारांना टाकून आपण, तुकोबारांना टाकून आपण अनेक पंथ जे आहेत ते त्यांनी आपलं काय केलेलं आहे, झेंडा मिरवलेला आहे. आणि आपण अशा पंथामध्ये गेलो आपण तर ते ज्ञान नाही अशातली वार्ता नाही, पण आपण त्या मालिकेमध्ये येत नाही. आणि म्हणून ज्ञानोबारा आपल्याला या हरिपाठातून मुद्दाम सांगतात की विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान बघा. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फलते. तो संप्रदाय आपल्या हातात यायला पाहिजे. हंसरूपी ब्रह्मा, त्या ब्रह्माने काय केलं? आपल्या विष्णूने काय केलं? महाविष्णूने ब्रह्माचं रूप घेतलं आहे. आणि त्या ब्रह्माने ते ज्ञान बरं का, महाविष्णूने ते हंसाचं रूप घेतलं आणि हंसाने ते ज्ञान ब्रह्माला दिलेलं आहे. ब्रह्माने ते ज्ञान अत्रींना दिलेलं आहे. अत्रींने ते ज्ञान दत्त महाराजांना दिलेलं आहे. दत्त महाराजांनी ते ज्ञान नारायण जालवणकर, लक्ष्मण, बलभीम, सखायानंद, ही एक मालिका झाली आनंद संप्रदायाची. तशीच मालिका, सेम मालिका तुकोबारायांची मालिका बघा. मालिकेमध्ये जा. मालिकेच्या व्यतिरिक्त आपण जर गेलो तर आपली फसगत होणार आहे. दुसरी मालिका सांगतो तुम्हाला. हेच ज्ञान त्या महाविष्णूने हंसाचं रूप घेतलं आणि ते ज्ञान ब्रह्माला सांगितलं. ब्रह्मदेवाने ते आपल्या मानसपुत्रांना सांगितलं आणि त्या मानसपुत्रांनी ते ज्ञान नारदांना सांगितलं. नारदांनी ते ज्ञान व्यासांना सांगितलं. व्यासांनी ते ज्ञान राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाजी चैतन्य, तुकोबाऱ्या, निलूबाऱ्या, बहिणाबाई, हे सब अशी परंपरा आहे. लक्षात घ्या. आणि ह्या परंपरेमध्ये आपण असलं पाहिजे. आम्ही भाग्यवंत आहोत की आम्ही त्या परंपरेमध्ये आलो. काही मेहनत करायची गरज नाही. कुठलंच काय करायची गरज नाही तुम्हाला. फक्त ते परंपरेचं ज्ञान मिळालं पाहिजे. आणि म्हणून इथं ज्ञानोबारे आपल्याला मुद्दाम सांगतात विष्णू विन जप. म्हणजे त्या महाविष्णूने दिलेलं जे नाम आहे तेच आपल्याकडे असलं पाहिजे.
ज्यांना लोकांना काय केलं आहे, प्रत्येक माणसाला काय केलेलं आहे, काहीतरी आपलं सांगून काय केलेलं आहे, प्रत्येकाला आपल्या आपल्या पंथामध्ये जोडून ठेवलेलं आहे. चुकीचं काय नाही बरं का ते, कारण ह्या जगामध्ये सगळेच माणसं या कलियुगामध्ये भ्रमिष्ठ झालेले आहेत. पण कुठंतरी त्यांना प्रपंच चांगला करता यावा आणि प्रपंच साधून परमार्थाकडे वळावं, याच्यासाठी ते सगळं त्यांनी केलेलं आहे. पण ज्ञानोबा खरं सांगतात, विष्णू विन जप बघा, म्हणजे जे महाविष्णूचा अवतार आहे, त्या महाविष्णूचा अवतार घेऊन प्रत्यक्ष ज्ञानोबा आले आणि परत ह्या अवतारामध्ये परत सांगतात की अरे बापांनो, तुम्ही काय करा की मुख्य महाविष्णू चैतन्याचे मुलं, म्हणजे स्वतःकडे घेत नाही, स्वतः अवतारीत सांगत नाही. आणि संतांचं हेच असतं बरं का, स्वतः कधीही सांगत नाही की आम्ही अवतारी आहोत म्हणून. पण आपण समजून जायचं, विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. ज्ञानोबा सांगतात की अनंत युगानुयुगा बरं का, युगानुयुगाचा हा संप्रदाय आहे. आणि ह्या संप्रदायामध्ये विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. त्या महाविष्णूने काय केलेलं आहे तर हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुर्श्लोकीचारी भागवत, रामकृष्ण मन नाही ज्याचे. आणि ते संप्रदाय काय सांगतो, रामकृष्णी मन नाही ज्याचे. संप्रदाय सांगतो रामकृष्ण मन नाही ज्याचे. रामकृष्ण म्हणजे काय, रामकृष्ण म्हणजे रामकृष्ण का नाही, रामकृष्ण म्हणजे योगाच्या भाषेत सांगायला गेलं, अनुभवाच्या भाषेतून सांगायला गेलं, राम आणि कृष्ण जे आहे ते इडा आणि पिंगला नाड्या आहेत. इडा आणि पिंगला नाड्यातून आपला जो श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्यावरती राहून आपल्याला भजन करावं लागेल, तरच आपल्याला हे ज्ञान मिळेल. नाही तर लोक काय सगळे भरकटलेले आहेत हो, कोणी काहीही सांगतो इथे, जे प्रपंचातल्याच गोष्टी. कारण रामकृष्ण नामी उन्मनी साधली बघा, उन्मनी अवस्थेमध्ये जातो. इडा पिंगला नाड्या आपण धरल्या आणि त्या नाड्यांमधून जर आपला श्वास जातो येतो जातो येतो, त्याच्याकडे सातत्याने लक्ष ठेवून आपण जर ध्यान केलं तर आपल्याला आपल्या देहाचा संपूर्ण विसर पडतो आणि उन्मनी अवस्थेला जातो माणूस. रामकृष्ण नामी उन्मनी साधली बघा, उन्मनी कुठलेच विचार मनामध्ये पाहिजे नाही तुमच्या. आणि ते आपल्याला ह्या इडा पिंगला नाडी यांच्यावर आपण ध्यान केल्यानंतर ते सहज आपल्याला सहज प्राप्त होतो. एवढा सोपा परमार्थ आहे. रामकृष्ण नामी, रामकृष्ण मन नाही ज्याचे, विष्णू मिर जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे होय. इडा आणि पिंगला ह्या नाड्या ज्या आहेत, या नाड्यांवर आपण जर ध्यान केलं प्रत्येक साधकाने सातत्याने बरं का, सातत्याने चालताना उठताना बसताना खाताना पिताना जर आपण त्याच्यावर ध्यान केलं तर आपल्याला ते ताबडतोब आपले अष्टसात्विक भाव होतात. ताबडतोब जिथल्या तिथेच, कुठं लांब जायची गरज लागत नाही. आणि त्या इडा पिंगला नाड्यांचा आपण जप केला तर जे आपले श्वास बाहेर जाणारे आहेत, आपले श्वास सगळे बाहेर चालले आहेत, आपलं लक्षच नाही श्वासाकडे. आणि म्हणून इडा पिंगला नाडी ज्या आहेत, त्या इडा पिंगला नाड्यातून आपण जर सातत्याने त्या श्वासाकडे लक्ष देत राहिलो आपण, तर आपल्या मनाकडे येणारे विचार जे आहेत ते विचार हळूहळू कमी होत आपण काय होतो, अमन होऊन जातो. आपले विचारच थांबले जातात. आणि आपला जर त्या इडा पिंगला नाड्यांवर लक्ष नसेल तर आपले श्वास भसा पळतात बाहेर आणि आपण सगळ्या जगामध्ये फिरून येतो, आपल्या ब्रह्मांडामध्ये आपण फिरून येतो. आपण जे काय सकाळपासून जे काय संध्याकाळपर्यंत जे आपण करतो त्याचंच आपलं ध्यान चालू असतो. म्हणजे मनाकडे विचार आहेत, ते मनाचे विचार ज्या वेळेला थांबतात त्यावेळेला आपल्याला उन्मनी अवस्था प्राप्त. लांब कुठं जायचं नाही बरं का. आणि हीच अनुभूती आहे. प्रपंचातल्या अनुभूती भरपूर लोक सांगतील, पण ही अनुभूती येणं म्हणजे भगवंताचं नाम, भगवंताची भक्ती आहे, लक्षात घ्या. ही अनुभूती यायला पाहिजे, प्रत्येक साधकाला यायला पाहिजे. त्या इडा पिंगला नाड्यावर आपण जर ध्यान केलं सातत्याने तर मग आपल्याला सुषुम्ना नाडीमध्ये प्रवेश करता येतो. आणि सुषुम्ना नाडीतून प्रवेश केल्यानंतर जी उन्मनी अवस्था होते त्या अवस्थेतून आपोआपच ज्ञानाचं प्रगटीकरण होतं. आपोआपच तुम्ही प्रत्येक ग्रंथाचा अर्थ तुम्हाला आपोआप समजायला लागतो. का
स्थिती अंतकरणामध्ये अंतरस्थिती बांधता अंतरी संशय गेला ब्रह्मांडाबाहेर. सगळं आपल्याकडे असलेला संशय बाहेर निघून जातो. पण हे उन्मनी अवस्थेला जायला पाहिजे. उन्मनी कुठलेच विचार तुमच्या मनाकडे नसले पाहिजे तेव्हा. आणि जोपर्यंत आपल्याकडे विचार आहेत तोपर्यंत आपण देहबुद्धीवरच आहोत. आणि देहबुद्धीच्या पलीकडे माणूस जातच नाही हो. एखादाच जातो. त्याने सांगितलंय आस्थेच्या महापुरी रिगतात कोट्यावरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला रे गे. ज्ञानोबा सांगतात की नाही, आस्थेच्या महापुरी. प्रत्येक जण आस्था ठेवतो भगवंताला प्राप्त करण्याची. मला भगवंताची प्राप्ती आहे, भगवंताची आस्था ठेवतो, फक्त आस्था ठेवतो. पण या मालिकेमध्ये आल्यानंतर आपोआपच ते ज्ञान प्राप्त होते. मालिका पाहिजे प्रत्येकाला आणि ती मालिका महाविष्णूपर्यंत जायला पाहिजे. म्हणून तर ज्ञानोबा शेवटीला सांगतात 18व्या अध्यायामध्ये त्या सृष्टीच्या उपक्रमा पुरीगा विरोत्तमा वेडा ब्रह्मा असा एकलाची होता. वेडा ब्रह्मा असा एकलाची होता. मज ईश्वरा ते न ओळखे न सृष्टीही रचू शके तो थोरू केला एके नामे जेने. ज्ञानोबा स्पष्ट सांगतात बघा. आपला लक्ष आहे का तिकडे? ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, ग्रंथ सोडू नका. ग्रंथांच्या व्यतिरिक्त बाहेर गेलो आपण तर आपली फसगत होणार आहे. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा. अरे अर्जुना, विरोत्तम म्हणजे अर्जुना सृष्टीच्या उपक्रमा. ज्या वेळेला त्या निर्गुण निराकाराने त्या महाविष्णूने सृष्टी रचाचं काम कोणाला दिलं? ब्रह्मदेवाला दिलं. आणि ब्रह्मदेव आला सृष्टी रचायला खाली आणि तो नाम विसरला. पूर्वीगा विरोत्तमा वेडा ब्रह्मा ऐसा एकलाची होता. एक वेडा झाला तो. सृष्टीची रचना कशी करायची हे त्याला कळत नव्हतं. वाचा बरं का 18व्या अध्यायामध्ये सगळं दिलेलं आहे ज्ञानोबरांनी. पूर्ण वाचा, शास्त्र पूर्ण वाचा, शास्त्राचा पूर्ण अभ्यास करा आणि मग तुमचे अनुमान बांधा. नाही तर तुम्ही आपल्या मनोमार्गे गेला तर तेथेची मुकला सांगितलं हो. मुकला आणि हुकला परमार्थापासून. इथे आपल्याला कोण न सोडणार? आपला विवेकच आपल्याला बरं का, आपला विवेकच आपल्याला सोडू शकतो. म्हणून कृष्ण म्हणे उद्धवासी सविवेकाने वैराग्य असे ज्यासी तो आपला गुरु आपणाशी विशेष जाणावा. काय सांगतात भागवत सांगतो. कृष्ण म्हणे उद्धवासी, भगवान सांगतो उद्धवाला, कृष्ण म्हणे उद्धवासी सविवेक आणि वैराग्य असे ज्यासी. विवेकासहित वैराग्य पाहिजे हो. विवेक कधी जागृत होईल आपला? खरं काय खोटं काय हे कधी कळेल आपल्याला? ज्यावेळेला आपल्या एखादा लोखंडाचा तुकडा आहे, त्या लोखंडाच्या तुकड्याला एका कोपऱ्याला जरी परीस लागला तर संपूर्ण गंजलेला तुकडा जरी असेल लोखंडाचा तर तो संपूर्ण गंजासहित सोनं होऊन जातो. तसा आपल्याला नामाचा स्पर्श झाला की आपणच काय होतो? देवरूप होता, ब्रह्मरूप होता. प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे. पण त्या नामाच्या चिंतनातून, नामाच्या स्पर्शातून आपल्याकडे असलेले सगळी पापं जळून जातात. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात नाम संकीर्तन साधन पाय सोपे जळतील पापे जन्मांतरीची हो. संजीवनी समाधी घेतलेले ज्ञानोबा सांगतात त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा. अजूनपर्यंत तिथं गेलो आपण समाधीवर तर आपल्याला अनुभूती येते चैतन्याची, नाद ब्रह्माची प्रत्यक्ष अनुभूती येते. पण ते त्यांच्याकडं तत्व असेल तर येईल ना. ज्यांच्याकडं सगळे जातात दर्शनाला पण त्यांना अनुभूती येत नाही. काय येत नाही? तत्वाला धरत नाही. तत्व हाच आपला गुरु आहे. गुरु कोणी माणूस नाही बरं का. गुरु हा तत्वरूपाने आहे. गुरु हा ज्या गुरुकडे ते तत्व आहे, तत्व प्रकाशित करतो आपल्याला. तुमच्या आमच्या रोमरोमामध्ये तत्व चालू आहे, तुमच्या आमच्या संपूर्ण शरीरामध्ये तत्व चालू आहे. पण त्या तत्वाची अनुभूती आपल्याला येत नाही आणि आपण बाहेरच्या अंगामध्ये भटकतो. आपण संपूर्ण बाहेर जे काय चाललं आहे तिकडे आपण भरकटला जातो आणि आपल्याच आतमध्ये काय हालचाल चालली आहे ते आपल्यालाच कळत नाही. आणि हेच आपलं काय आहे? हेच आपलं अज्ञान आहे. आणि त्या अज्ञानाला बाहेर काढण्यासाठी आपल्याला जसं त्या लोखंडाचं सोनं होतं तसं आपलं नामाचं आपल्याला जरा जरी स्पर्श झाला
तर आपल्याला पूर्णपणे श्रीमंती प्राप्त होते. आपल्याला श्रीमंती म्हणजे हरिनामाची श्रीमंती, बरं का. नाम हेच आपल्याला काय करतो, श्रीमंत करतो. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. बघा, ज्याचं मन राम आणि कृष्णामध्ये म्हणजे इडा आणि पिंगलांमध्ये जे ध्यान करत नाही, नुसतंच ध्यान करतात, श्वासाला धरत नाही, म्हणून सासोपे करलो भजन रे प्राण्या, सासोपे करलो भजन. माझेने सासो सासोता, माझेने श्वासो सासो त्यानी परिचारिता, निमिष निमिष तिचा व्यापार, माझेने निजसुखे साचार, तेथेच मी घर बांधिले. नाथबाबा सांगतात, त्या श्वासावरतीच मी घर बांधलंय. बघा संतांची प्रमाण कसे आहेत, आणि ती अनुभूती येणं म्हणजे भगवंताची प्राप्ती. लक्षात घ्या, तशीच्या तशी अनुभूती येतो, आजही तशीच्या तशी येतो. पण आपण त्या तसा गुरु आपल्या जीवनात यावा लागेल, परंपरेचा गुरु यावा लागेल. आणि परंपराच आपल्याला ही परंपराच सांगतो तुम्हाला, बरं का. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. त्या वैष्णव धर्माला, त्या महाविष्णूने जो अवतार घेतला, बरं का, ज्ञानोबारायांचा, आणि तेच अवताराला येऊन सांगतात, अरे बाबा मी आधी अनेक युगामध्ये मी अवतार घेतलेला आहे, अनेक युगामध्ये संपूर्ण सृष्टीची रचना मीच केलेली आहे. महाविष्णू सांगतो. आणि तिथून ती परंपरा आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि त्या परंपरेमध्ये आपण आलो की आजी फिटले माझे कोडे, आपले सगळं कोडं सुटून जाणार. पण परंपरा कोणी सांगत नाही, बरं का, कोणीच सांगत नाही हो. आणि ज्ञानोबारांनी परंपरा सांगितली, तुकोबारांनी परंपरा सांगितली, नाथबाबांनी परंपरा सांगितली, ज्ञानोबारांनी परंपरा सांगितली, आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षेवरला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. ज्ञानदेव सार सुजविले. बघा, सगळं गुह्य आहे महाराज. कधी कळलं आपल्याला? गुह्यातलं गुह्य आहे. आणि हे कळण्यासाठी वाचतेच्या महापरी रिक्तात कोट्यावरी, बरे प्राप्तीच्या पहिले तरी विपायला एखादाच माणूस जातो सांगितलं. आणि त्या एखाद्यामध्ये आपण असलं पाहिजे, आपण सगळे असलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि म्हणून ही सगळी आपले प्रयत्न आहेत. लक्षात घ्या, उपजवणी करंटा नेण्या अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसे नाही. उपजवणी करंटा, बघा. आणि ही जी परंपरा नसेल, जन्माला येऊन आपण करंट आहोत. करंटा पडून येताना करी नाना कल्पना तैशी माया, म्हणजे आपण मायावरच आहोत, आपण देहबुद्धीवरच आहोत. आपल्याला जर परंपरा सापडली नाही तर आपण देहबुद्धीवरच आहोत. आणि देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. तसा सज्जन आपल्या जीवनात आला पाहिजे की ज्याने तपश्चर्या करून तिथपर्यंत गेलेला आहे. त्या नामाचं भजन अखंड चाललं पाहिजे. अखंड चिंतन विठोबाचं म्हणजे काय, अखंड चाललं पाहिजे. जराही खंड पडत कामा नये. आणि त्याच्या अनुभूती सांगायला गेलो तो भरपूर आहे. पण लोक काय सांगतात, आपले अनुभव मग लोक काय नाही मला आहे, माझ्याकडे आहे सांगतात. मग आहे म्हणजे काय, पण त्या अनुभवातून सांगता येत नाही. कारण अनुभव पाहिजे. तुका म्हणे ते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नाही. शब्द नाही, शब्द फलकट सांगितले. बघा, उपजवणी करंटा नेण्या अद्वैत वाटा, म्हणजे आपण करंटे आहोत. जर आपल्याला अद्वैत वाटा म्हणजे आपण द्वैत बघतो, मी वेगळा न दे वेगळा, नाही अहम ब्रह्मास्मी, मीच ते परब्रह्म आहे, असा ज्या वेळेला भाव तयार होईल त्यावेळेला आपण विष्णू विन जप म्हणजे या वैष्णव धर्मामध्ये किंवा या महाविष्णूच्या पंथामध्ये आपण आलो असं आपल्याला समजायला काहीच हरकत नाही. कारण त्यांनी संपूर्ण सृष्टीची निर्मिती कोणी केलेली, महाविष्णूने केलेली हो. आणि म्हणून ती परंपरा आपल्याला मिळाली. ज्याने ही सृष्टीची निर्मिती केली, ज्याने हे ब्रह्मांड रचलं, आधी अनादी काळापासून ती परंपरा आहे. आणि त्या आधी अनादी काळाची हंस संप्रदाय म्हणतात त्याला. आणि तो संप्रदाय आपल्या हातात यायला पाहिजे. सोहमंसा तत्वमसी, आणि तेची परब्रह्म तूच आहेस. तेच परब्रह्म आपण आहोत. ते श्वास जातो येतो तोच आपण परब्रह्म आहोत. असं समर्थाने लिहिले. सोहमांसा तत्वमसी, तत्वरूपाने आहे ते आपण. तेची परब्रह्म तूच आहेस, तेच आपण आहोत. विचार पाहता अशी स्थिती सहज होते बरं का. सहज आपण त्या इडा पिंगला नाड्यांवर आपण जर भजन केलं तर आपल्याला सहज होते.
सहमनसा तत्वमसी तेची परब्रह्म तूची अशी विचार पाहता अशी स्थिती सहज होते आणि सहज व्हायलाच पाहिजे हो. सोहमानसा स्वानंद गण अजन्मा तो तूच जाणं तेच आपलं स्वानंद स्वरूप आहे सोहमानसा. आणि ते जर शब्द नसतील आपल्याकडं ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गलबला याची कारण आहे. ते शब्द आपल्याला ते महावाक्याचा बोध आपल्याला मिळाला. ते महावाक्य आपल्या हातात यायला पाहिजे. आणि म्हणून सांगतात ज्ञानोबा ते महावाक्याच्या नावे गुरुकृपेजने थावे माथा हात ठेवला नव्हे थापटीला जायचं हो. जोपर्यंत आपल्याला थापटत नाही आपल्या डोक्यावर तुपाची पेरणी करत नाही ही गुरुपरंपरा आहे. आणि परंपरेने सांगितले की जोपर्यंत डोक्यावर हात ठेवणारा गुरु मिळत नाही आणि तुपाची पेरणी करणारा गुरु मिळत नाही आपल्या जीवनामध्ये तोपर्यंत हे ज्ञान खरं मिळणार नाही. कारण मी सांगितलं बरं काय गुरुपरंपरा सांगते. गुरुपरंपरेच्या अभंगामध्ये संपूर्ण लिहिलेलं आहे. पण ते आपल्या लक्षात काय येत नाही. आपल्या लक्षात काय येत नाही ते लिहिले ना. सत्य गुरु राया कृपामध्ये केली परी नाही घडली सेवक आहे सापडे वेळी वाटे वाटे जाता गंगा स्नान आणि मस्तकी तुझं ठेवीला करा. म्हणजे मस्तकामध्ये मस्तकावरती हात ठेवून त्या सबीजाची पेरणी झालेली आहे प्रत्येक मालिकेमध्ये प्रत्येक संप्रदायामध्ये. आणि आपल्या डोक्यावर हात ठेवणारा गुरु मिळत नाही तोपर्यंत खरं ज्ञान आपल्याला मिळणार नाही. तुपाची पेरणी करून आपल्याला हे ज्ञान देणार आहे. अजून पुढे सांगतात भोजना मागती तूप पावस. म्हणजे याचा अर्थ काय भोजना मागती तूप पावशर पडीला विसर स्वप्नामध्ये. म्हणजे याचा अर्थ काय कळेल का कोणाला. भोजना मागती तूप पावशर पडीला विसर स्वप्नामध्ये. आणि काय काली उपजला अंतर आहे म्हणून काय त्वरा झाली. आणि पुढे सांगितले राघव चैतन्य केशव चैतन्य ही मालिका आहे. मी तुम्हाला सांगितली ही मालिका राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली खून मालिकेची. म्हणजे महाविष्णूने ते ज्ञान हंसाचं रूप घेतलं ब्रह्माला सांगितलं. ब्रह्मदेवाने ते कोणाला सांगितलं आपल्या मानसपुत्रांना सांगितलं. 4 मानसपुत्र सनक सनातन सनांदन. आणि त्या मानसपुत्रांनी हे ज्ञान नारदांना दिलं. नारदांनी ते ज्ञान कोणाला दिलं व्यासमुनींना. आणि व्यासांनी ते ज्ञान राघव चैतन्य केशव चैतन्य आणि मग बाबाजी चैतन्य. आणि बाबाजी चैतन्याने तुकोबाऱ्याला दिलेलं आहे. आणि तुकोबाऱ्या सांगतात बाबाजी आपले सांगितले नाम आणि मंत्र दिला रामकृष्ण. नाम सांगितलं त्याने. आणि खरोखर नामामध्ये एवढी ताकद आहे. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही तरी जगते. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाणवी द्या. 100% नामातून मुक्ती आपल्याला. आणि परत त्यांनी असे खून दिले कोणी तुकोबाराने माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुकामध्ये. म्हणजे त्याने काळवेळ पण दिलेला आहे. म्हणजे आपल्या डोक्यावर हात ठेवणारा जोपर्यंत गुरु आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे परंपरेचं ज्ञान मिळणार नाही. हे आपल्याला या कशातून तर या 9व्या अभंगातून ज्ञानोबाराने आपल्याला सूचित केलेलं आहे. निदर्शनात आणून दिले आपल्याला. विष्णू विन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. बघा आपण करंटे आहोत. आपल्याला अद्वैत वाटा माहीत नाही. आपण द्वैतामध्येच चाललो. देव वेगळा मी वेगळा. देवाचं दर्शन मला होतो. मी देवाला बघतो. खरं आहे का मला सांगा. कारण देव निर्गुण आहे निराकार आहे. त्याला आकारच नाही. निर्लेप आहे तो कशाला लिप्त होत नाही. निरावयव आहे त्याला अवयवच नाही. देवाची व्याख्या हीच आहे. आणि मग आपण व्याख्येप्रमाणे चालायला पाहिजे. चालायला कशाला पाहिजे तर देव निर्गुण निराकार आहे. देवाला आकार नाही. आणि तुम्ही आपण आकाराची पूजा करतो. करून अशातली वार्ताने करा. पण शेवटीला आकाराची पूजा करता करता निराकाराकडे जायला पाहिजे. निर्गुणाकडे जायला पाहिजे. निर्गुणाचा साक्षात्कार व्हायला पाहिजे. कारण गणाधीश तो समर्थ रामदासने पहिल्याच मनाच्या श्लोकामध्ये लिहिलाय गणाधीश तो ईश सर्व गुणाचा आणि आरंभ तो निर्गुणाचा. निर्गुण तत्व काय आहे. त्या निर्गुण तत्वाकडे जायला लागेल आपला. नमो शारदा मूळ तत्वार वाचा 4 वाण्यात आपला परा पश्चिंती मध्यमा वैखरी. आपण वैखरीतून जे ज्ञान सांगतो ते ज्ञान नाही. कारण
परेहून परते घर तेथे राहून निरंतर परेच्या पलीकडे गेल्यानंतर ते ज्ञान आहे. निरंतर तिथे राहिलं पाहिजे आपण. आपल्याला पराच माहीत नाही, आपल्या वाण्याच माहीत नाही. परा पश्चंती मध्यमा वैखरी आणि परेच्या पलीकडे गेल्यानंतर त्या ज्ञानाची सुरुवात आहे. म्हणजे खऱ्या ज्ञानाला सुरुवात परेच्या पलीकडे गेल्यानंतर. परेमध्ये पण नाही, परेचा जप पण थांबला पाहिजे. कारण महावाक्याचा उपदेश व्हायला त्याचा जप नाही बोलला. तिथेचा विचार केला पाहिजे साधक. महावाक्य उपदेश सार त्याचा घेतला पाहिजे विचार. त्याच्या जपे अंधकार न पेटे भ्रांती. महावाक्याचा उपदेश घ्यायचा आपण वस्तूचा तत्वता त्याचा जप करता वृथा शीनची आहे बघा. शीन होणार तुम्हाला. खूप अवस्था पुढच्या आहेत, पण त्या करण्यासाठी आपल्याला आपण परंपरेमध्ये यायला पाहिजे. डोक्यावर हात ठेवणारा गुरु मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपल्या डोक्यावर हात ठेवणारा गुरु मिळत नाही, तुपाची पेरणी करत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाला सुरुवात होत नाही. लक्षात घ्या. आणि काय सांगतात, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. आपण द्वैत भाव धरून चाललो, देव वेगळा मी वेगळा. आणि म्हणून ज्ञानेश्वरमध्ये सांगतात, जो होय माझं अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण मीच एकू. मला एकट्याला शरण आहे. जो होय माझं अनन्य शरण म्हणजे अनन्य भावाने शरण जायला पाहिजे. देव आणि मी वेगळा नाही, आपणच परब्रह्म. अहम ब्रह्मास्मी आपणच परब्रह्म असा ज्याचा भाव झाला, देव दुरी नाही तयाला हो. आपला भावच तसा पाहिजे. त्या नामाचा भाव आपल्या आतमध्ये प्रगट व्हायला पाहिजे. म्हणून भावे विन देव न कळे निसंते. त्या नामाचा भाव, नामच परब्रह्म आहे. नाम परब्रह्म वेदार्थे. काय सांगतात ज्ञानोबाऱ्या आपल्याला 10व्या अध्यायामध्ये सांगतात, विभूती योगामध्ये, नाम जपू यज्ञ तो परम बाधून सखे स्नानादी कर्म. नाम परब्रह्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. वेदार्थाच्या मताने नामच परब्रह्म आहे. त्या नामच आपल्याला जर आपल्या हातात नसेल तर आपल्याला ज्ञान होईल का? नामच परब्रह्म आहे. देव नावाची वस्तू जी आहे ते नामरूपाने आहे. ते नामच आपल्याला कळलं पाहिजे. बस एकदा का त्याचा आपल्याला स्पर्श झाला नामाचा, तर सगळे आपले शंका कुशंका सगळे बाजूला होतात. आपण शुद्ध होतो आपण. आणि म्हणून शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुंते. ते शुद्ध बीज आहे. ते बीज शुद्ध आहे. आणि त्या शुद्ध बीजातून आपल्याला काय होतं, प्रत्येकाला अनुभूती येते भगवंताच्या नामाची, भगवंताची प्रत्यक्ष अनुभूती येते. आणि द्वैताची झाडेने गुरुविन ज्ञान. आणि ते एकदा नाव आपल्या हातात आलं की द्वैताची झाडणे, द्वैत आपला निघून जातो बघा. द्वैताची झाडणी. कसं झाडायचं द्वैत कसं झाडायचं? जोपर्यंत तुम्हाला मी परत सांगतो, इडा पिंगला नाडीवर आपण जोपर्यंत ध्यान करत नाही आणि इडा पिंगला एकत्र येऊन जोपर्यंत सुषुम्नी नाडीमध्ये आपण जात नाही, तोपर्यंत आपला द्वैत भाव जाणार नाही. आणि द्वैत भाव जात नाही तोपर्यंत आपण अनेक प्रकारचे आपल्या मताने आपुल्या मते चिखलवगा कालवू नको रे. हरिभजनाविन काळ. सगळे लोक असंच करतात, आपल्या मताने चाललेत. पण मतांचा गलबला कोण आवरेल कोणाला? कोण आवरेल कोणाला? मतांचा गलबला आहे सगळा. आणि तो गलबला कधी निघणार आहे? तर त्यासाठी सांगतायत द्वैताची झाडणे. आपल्यातला द्वैत जायचं असेल तर आपल्याला रामकृष्ण नामी म्हणजे इडा पिंगला नाडे जे आहेत त्या नाड्यांवर आपण जर भजन केला तर आपले श्वास जे बाहेर जाणार आहेत. झाडणी म्हणजे काय? झाडणी म्हणजे श्वास आपले सगळे बाहेर फेकतो आपण. अनेक विचार आपल्या मनामध्ये येतात. जेवढं आपलं मन भरकटेल तेवढे श्वास बाहेर पडतात. आणि जेवढं आपलं मन स्थिर होईल, जेवढं शांत होईल तेवढे आपले श्वास तिथल्या तिथे थांबले जातात. आणि आपल्याला उन्मनी अवस्था, आनंद स्वरूप अवस्था आपल्याला त्याचा लाभ घेता येतो. आपल्याला नवे आपणच परब्रह्मात असे आपल्याला अनुभूती येते. पण काय सांगतात? द्वैताची झाडणे गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नाही. या गुरुने दिलेल्या या ज्ञानातून आपलं द्वैत निघून जायला पाहिजे. आणि अहम ब्रह्मास्मीचा बोध आपल्याला व्हायला, आपणच परब्रह्मात असा बोध व्हायला पाहिजे. म्हणून बोध करी तूची स्वय परब्रह्म ऐसा ध्याता होतो तद्रूप. देहाचा निराश करून पाहे ब्रह्मानंद अनुभवणे. ब्रह्माचा आनंद आपल्याला अनुभवता येतो.
आनंद स्वरूप हीच आपला परमार्थ, हाच आपला परमार्थ आहे. अनुभव काय सांगायचा? आनंद स्वरूप अवस्था. म्हणजे कसं? पण ते आनंद स्वरूप अवस्था नामातून होतं बरं का. नाही तर आपल्याला 2-4 मिनटं मिळतो आपल्याला, पण सातत्याने आपल्याला तो आनंद मिळाला पाहिजे. मरेपर्यंत तो आनंद गेलाच नाही पाहिजे आपल्याला. तो आनंद टिकवता यायला पाहिजे. पण त्या टिकवण्यासाठी आपलं चिंतन संपूर्ण सप्तचक्र भेदन करून, म्हणून ज्ञानोबा 6व्या अध्यायामध्ये सांगते, इडा पिंगला एकवटती, गाठी तिन्ही सुटती, साही पदरपुटती चक्रांचे. बघा, अशी अवस्था व्हायला पाहिजे. आणि त्या अवस्थेतून ज्ञानाची प्राप्ती. ज्ञान का असं उगाचच मिळत नाही, त्यासाठी खूप श्रम आहेत. खूप आपल्याला साधना करावी लागेल, आपला विवेक प्रगट करून घ्यावा लागेल, गुरूंच्या चरणाजवळ बसून आपल्याला ते ध्यान करावं लागेल, त्यांनी सांगितलेल्या आज्ञेचं पालन करावं लागेल. गुरु ओळखता यायला पाहिजे. गुरु आपण चुकीचा केला तर आपण गेलो कामातून. कारण गुरु आपल्याला आणि गुरु आपल्याला मिळण्यासाठी आपल्याकडं शिल्लक असावी लागतो, पुण्याई असावा लागतो बरं का. पुण्याईचा साठा असेल तर आपल्याला गुरु मिळतो. तसा बरेच लोक गुरु करतात, पण ते खरं नाही, कारण त्यांच्याकडे पुण्य जमा नाही. आणि म्हणून एकदा का आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली तर आपल्याला तसा गुरु मिळतो. आणि तसा गुरु मिळाल्यानंतर तो गुरु आपल्याला परत भगवंताकडे नेऊन ठेवतो. म्हणजे जीवशिवाचं ऐक्य करून देतो. जीवशिवाची झाली बरं का. जीवशिव पडली मिठी, ध्यान त्रिपुटी मावळली. म्हणजे मी ध्यान करणारा ते ध्येय आणि ते ध्यान सगळं मावून जातो. आणि आपण झाला स्वयंमेव पांडुरंग. आठवण गेला, झाला भावाभाव. झाला स्वयंमेव पांडुरंग. आठवण गेला, झाला भावाभाव. झाला स्वयंमेव पांडुरंग. आपण स्वतः पांडुरंग स्वरूपच आपण होऊन जातो. आणि ही अनुभूती येण्यासाठी या सगळ्या आपल्याला ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, नाथबाबांनी, सर्व संतांनी हे प्रयत्न केले. आणि आपण पण त्या संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललो तर आपल्याला ही तशीच अनुभूती, आजसुद्धा तशीच अनुभूती येते. जे आधी अनादिकालचा संप्रदाय आहे, त्रेता, द्वापार, कली, ह्या सगळ्या युगामध्ये एकच परमात्मा भरलेला आहे. मग कृतायुगातले अनुभव आपल्याला कलियुगामध्ये येतातच, जसेच्या तसे येतात. देव काय कुठेही काल्या पाण्यावर गेलेला नाही. देव आपल्या जवळच आहे. पण त्याला प्रगटीकरण कसं करायचं, त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, त्याचं ध्यान कसं करायचं. क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. क्रिया करूनच जायला लागेल. क्रियेविन शब्द, क्रिया न करता नुसतं शब्दाने सांगणं परमात्म्याची प्राप्ती नाही आहे. क्रियेतूनच परमात्म्याची प्राप्ती. क्रियेविन शब्द ज्ञान त्याशी न म्हणती सज्जन. देव प्रसन्न अनुतापे करावा, समर्थ सांगतात. अनुच्या तापातून आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे. पण क्रिया करूनच बरं का, क्रिया करूनच. म्हणून दुसऱ्या याच्यामध्ये ज्ञानोबा सांगतात, दुसऱ्या अभंग काय सांगतो आपल्याला? मंतुनी नवनीता तैसे ज्ञानंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव समा. वाया तू दुर्गमानं घाली म्हणा, दुसरीकडे लक्ष घालूच नको. तू जीवशिवाचं ऐक्य करून घे. एक हरी आत्मा, चहुवेद जाणं, साई शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी घात. मंथुनी नवनीता तैसे ज्ञानंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग, एक हरी आत्मा जीव शिव समा. वाया तो दुर्गमा. जीवाचा आणि शिवाचा ऐक्य करून घ्या, तरच आपल्याला ही खरी अनुभूती येईल. जोपर्यंत जीवाशिवाचं ऐक्य होत नाही तोपर्यंत आपण सगळे भ्रमात आहोत. जीवशिवाचं ऐक्य झाला पाहिजे.